हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. त्यासाठी पेन्सिल, कार्बन पेपर आणि अशा प्रकारची एक विठ्ठलाची मूर्ती मी ड्रॉईंग करून घेतलेलं आहे. माझ्या मुलाच्या शाळेमध्ये विठ्ठलाचा प्रोग्राम होता. कोणतीही वेशभूषा करून यायची होती, त्यामुळे मी घरीच असा प्रकारचा व्हाईट कलरचा कुर्ता होता, जो की गेल्या वर्षी घातला होता. म्हटलं यावर्षी पेंटिंग करून घेऊयात. म्हणून पाटीवरती सेंटर काढून त्यावरती आपण कार्बन पेपर टाकून घेतले. त्यानंतर आपण जी विठ्ठलाची मूर्ती ड्रॉईंग करून घेतलेली आहे ती ठेवून वरती आपण तशाच प्रकारचा आकार काढून घेणार आहोत आपण विठ्ठलाचा, आणि खालती आपण माऊली दिलेलो आहोत. लुक छान दिसेल केल्यानंतर, कारण काहीतरी वेगळं दिसेल. शाळेमध्ये गेल्यानंतर रोज रोज तोच कुर्ता घालून बोर झाला असेल ना, म्हणून म्हटलं चला अशा प्रकारे फॅब्रिक पेंटिंग करून देऊयात. आणि ट्रेंड पण चालू आहे सध्या कुर्तीवरती फॅब्रिक पेंटिंगनं विठ्ठल वगैरे काढून, म्हणून मी पण अशा प्रकारचं घरच्या घरी ट्राय केलेलं आहे. अशा प्रकारची विठ्ठलाची मूर्ती मी ड्रॉईंग करून घेतलेली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा, खूप छान दिसेल आणि तुमच्या मुलालाही खूप आवडेल. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. परत फोटोशूटिंगसाठी पण असे कुर्ते वगैरे यूज करायला लागले लहान बेबींसाठी. आता लवकरच एकादश पण येत आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपण काढून घेऊ शकतो. अशा प्रकारची माझी विठ्ठलाची मूर्ती आणि माऊली असं झालेलं आहे. व्हाईट पेन्सिलनं मी ड्रॉईंग करून घेत आहे साईडनं, पण ते काही दिसत नाही व्हाईट कुर्ता असल्यामुळे. त्यामुळे मी साध्या पेन्सिलमुळेच ते आखून घेतलेले आउटलाईन डार्क करून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी डार्क करून घेतलेली आहे. त्यानंतर फॅब्रिक पेंटिंगचे कलर मी वापरलेले आहेत, जे की ॲक्रेलिक कलर असतात. कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला 25 ते 30 रुपयेपर्यंत एक बॉटल भेटून जाईल. आणि एक ब्रश वापरलेला आहे मी, जो की 0 mm चा आहे आणि 9 mm चा आहे. अशा प्रकारे मी ब्लॅक शेप कलर देऊन घेत आहे सगळीकडे विठ्ठलाला. अशा प्रकारे मी देऊन घेत आहे. त्यानंतर येलो आणि रेड कलरच्याने आपल्याला माऊली हा शेप देऊन घ्यायचा आहे, कलर करून घ्यायचा आहे. ब्रश हा स्वच्छ प्रकारे कोरडा करून घ्यायचा आहे. एक साधा कापड आपल्याजवळ ठेवावं लागेल, कारण मी असेच केलं. ब्रश ब्लॅक कलर धुवून घेतल्यानंतर त्याला पुसायचं लक्षातच नाही, त्यामुळे माझा म हा अक्षरावरला थोडीशी लाईन पसरलेली आहे, बघू शकतात तुम्ही. त्यामुळे तसं होऊ नये यासाठी ब्रश धुल्यानंतर आपण व्यवस्थित ते पुसून घ्यावेत आणि अशा प्रकारे पेंटिंग करून घ्यावेत. कसा वाटला काय नक्की सांगा.